श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अध्याय 45. श्री हनुमंताला भूमीवर अवतार घेण्याची आज्ञा. काशी क्षेत्रातील श्रीपाद प्रभूंचे वास्तव्य. श्री भास्कर पंडितांच्या घरी आमचे दुपारचे जेवण झाल्यावर त्यांनी सांगण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, श्रोते हो, श्रीपाद प्रभूंची लीला अतर्क्य आहे. त्यांनी काशी नगरात अनेक महापुरुषांना आशीर्वाद दिले आणि त्यांना इच्छित योगसिद्धी प्राप्त करून दिल्या. ते ऋषी समुदायास उद्देशून म्हणाले, मी नृसिंह सरस्वती या नावाने आणखी एक अवतार धारण करणार आहे. मी पीठिकापुरात अदृश्य होऊन काशी क्षेत्री येण्याचे मुख्य कारण म्हणजे हे एक महापुण्यक्षेत्र असून सिद्धांचे निवास स्थान आहे. सिद्ध संकल्पांची इथे पूर्तता होते. दररोज मी गंगा स्नानासाठी योग मार्गाने येतो. मी नृसिंह सरस्वती अवतारात इथेच संन्यास दीक्षा स्वीकारणार आहे. येणाऱ्या शतकात क्रियायोगाचे ज्ञान इच्छिणाऱ्या गृहस्थाश्रमी लोकांना बोध करण्याच्या निमित्ताने श्यामाचरण नावाच्या एका साधकाला इथे काशीमध्ये जन्म घेण्याचा आदेश देत आहे. येणाऱ्या युगात ब्रह्मज्ञानी हनुमंताला श्यामाचरणांकडे क्रियायोगाची दीक्षा देण्यास सांगितले आहे. हे सत्य आहे. हनुमंताला सीता, राम, लक्ष्मण, भरत व शत्रुघ्न रूपात दर्शन. इतक्यात श्रीपाद प्रभू ऋषी संघाबरोबर योग मार्गाचे अनुसरण करीत बद्रिका वनात येऊन पोहोचले. तिथे नरनारायण गुहेत अनेक शिष्यांना क्रियायोगाची दीक्षा दिली. तेथून 12 कोस दूर असलेल्या उर्वशी कुंडाजवळ आले. ऋषी गंगेमध्ये सुद्धा त्यांनी स्नान केले. 5000 वर्षांपासून तपश्चर्या करीत असलेल्या सर्वेश्वरानंद नावाच्या महायोग्यास श्रीपाद प्रभूंनी आशीर्वाद दिला. तेथून ते नेपाळ देशात गेले. तिथे त्यांनी एका पर्वतावर रामनामाच्या ध्यानात मग्न असलेल्या हनुमंतास श्रीराम, सीता, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न या रूपात दर्शन दिले आणि म्हणाले, हे हनुमंता, तू राम या अग्निबीजाचा किती कोटी जप केलास याचा अंदाज लागत नाही. इतक्या थोड्या काळात तू रामनामाचा एवढा अधिक जप केलास की चित्रगुप्ताला सुद्धा त्याचा हिशोब ठेवणे अशक्य झाले. शून्य काळात देखील तू रामनामाचा कोटी कोटी संख्येने जप केलास. अशा प्रकारे तू कालातीत झाला आहेस. तुझे आयुष्य किती लक्ष वर्षे आहे याचा चित्रगुप्ताला सुद्धा हिशेब लिहिणे शक्य नाही. तू कलियुगात अवतरित होऊन जितेंद्रिय होऊन साई या नावाने प्रसिद्ध होशील. रामबीज महिमा. यावर हनुमंत म्हणाले, प्रभू, रामबीज हे अग्निबीजच आहे. त्यामुळेच मला अग्निसिद्धी प्राप्त झाली. अग्निशी तादात्म्य झाल्यामुळे मी परिपूर्ण झालो आहे. मी देहबुद्धीने तुमचा दास आहे, परंतु जीवबुद्धीने मी तुमचा अंश आहे आणि आत्मबुद्धीने मी तुमचे स्वरूप झालो आहे. मी कोणत्या स्वरूपात अवतार घ्यावा ते कृपया मला सांगावे. श्रीपाद प्रभू मंद हास्य करीत म्हणाले, दिव्य शिवांश रूपात जन्म घेऊन तू रामभक्त हो. अरबी भाषेत अल याचा अर्थ होतो शक्ती आणि अहा याचा अर्थ आहे त्या शक्तीला धारण करणारा. म्हणून अल्लाह म्हणजे शिवशक्ती स्वरूप असलेला. एवढी वर्षे जानकी वल्लभ राम या रूपातच माझी आराधना केलीस. आता यवनांनी अंगीकार करण्यास योग्य अशा शिवशक्ती स्वरूप अल्लाह या नावाने माझी आराधना कर. यावर हनुमानजी म्हणाले, प्रभू, त्रेतायुगात भारद्वाज महर्षींनी सवित्र काठक पीठापुरात संपन्न केला होता हे मला ज्ञात आहे. त्यावेळी दिलेल्या वरामुळे तुम्ही भारद्वाज गोत्रात जन्म घेतला असल्याचे मला समजले आहे. मी तुम्हाला सोडून कोणत्याही परिस्थितीत राहू शकत नाही. तुमचे आणि माझे गोत्र एकच आहे, त्यामुळे मी तुमचा मुलगाच आहे, होय ना. श्रीपाद प्रभू आणि हनुमंताचा संवाद. यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, बाळा हनुमंता, तू धारण केलेला देह भारद्वाज गोत्रातच उत्पन्न होईल. यावर हनुमान म्हणाले, अल्लाह मालिक, याचा अर्थ अल्लाच सर्वांचा मालक आहे असाच आहे ना. श्रीपादांनी मोठ्या प्रेमभराने हनुमंताला आलिंगन दिले आणि त्या दोघांमध्ये अशा प्रकारे वार्तालाप झाला. प्रभू म्हणाले, हनुमंता, तू आता देहबुद्धीचा त्याग कर. तू माझाच अंश आहेस. हनुमंत पुन्हा म्हणाले, मी कबूल करतो की मी तुमचाच अंश आहे, परंतु असे असूनही पृथ्वीवरील कार्य पूर्ण झाल्यावर अंशावतार मूळ तत्वात विलीन होतात. त्यानंतर ते अंशावतार आपले सर्व महत्त्व व ओळख गमावतात. त्यामुळे आता मी जो अंशावतार घेणार आहे तो निरंतर मूळ तत्वाशी संलग्न राहील. तुमच्या प्राचीन मूळ तत्वाच्या सर्व शक्ती संपदा माझ्यात असतील. यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, अरे हनुमंता, तू फारच बुद्धिमान आहेस. माझ्यात ज्या शक्ती आहेत त्या तुझ्यात वृद्धिंगत होवोत. मी नृसिंह सरस्वती अवतारात श्रीशैल्याजवळील कर्दळी वनात गुप्तपणे 300 वर्षे योग समाधीत राहीन. त्यानंतर प्रज्ञापूर म्हणजे सध्याचे अक्कलकोट इथे स्वामी समर्थ या नावाने प्रसिद्ध होईल. हा अवतार समाप्त करताना साई रूपाने तुझ्यात अवतरित होईल. मी हे स्पष्टपणे सांगत आहे की माझा अवतार तुझ्या स्वरूपात प्रगट होईल. त्यावेळी तू एका समर्थ सद्गुरूंच्या अवतारात प्रसिद्ध होशील.
यानंतर हनुमंत म्हणाले, प्रभू मी देहबुद्धीने तुमचा सेवक असल्याने अल्लाह मालिक है असे म्हणत संचार करीन. जीवबुद्धीने मी तुमचा अंश असून सुद्धा तुमच्याप्रमाणे प्रवर्तन करू शकणार नाही. तुमचे श्रीचरण म्हणजे प्रत्यक्ष दत्तप्रभूच. तुमच्यात आणि माझ्यात अंतर असणे कसे शक्य आहे? मी तुमच्या स्वरूपात आणि तुम्ही माझ्या स्वरूपात बदलल्यास आपल्यातील अद्वैत सिद्ध होईल. यासाठी तुम्ही मला दत्तप्रभूंच्या सायुज्यतेचा प्रसाद द्या. श्रीपाद प्रभूंनी कालपुरुषास आपल्या जवळ येण्याची आज्ञा केली. तेव्हा श्रीपाद प्रभू म्हणाले, हे कालपुरुषा, हा हनुमंत कालातीत आहे. मी याला माझी सायुज्यता प्रसाद रूपाने दिली आहे. मी याला नाथ असे संबोधन देत आहे. आतापासून तो साईनाथ या नावाने संबोधित केला जाईल. आज दत्त जयंती साजरी करूया. हनुमानातील चैतन्य दत्त स्वरूपात प्रकट होऊ दे. हे पाहून ऋषी समुदाय श्रीपाद प्रभूंकडे आश्चर्याने पाहू लागला. तेवढ्यात हनुमंताच्या शरीरातील जीवाणूंचे विघटन झाले. त्यातून अनसूया माता प्रकट झाली. ती श्रीपाद शिवल्लभांना पाहून उद्गारली, बाळ कृष्णा, तू किती चतुर मुलगा आहेस. तुला जन्म दिला तेव्हा सर्वसाधारणपणे मातेला होणाऱ्या प्रसव वेदना मला झाल्या नाहीत. हे दत्त, मातेला अशा वेदनांमध्ये सुद्धा एक प्रकारचे सुख आणि माधुर्याची अनुभूती होत असते. परंतु तुझ्या जन्माच्या वेळी मी या सुखापासून वंचित राहिले. माझ्या पोटात तीव्र वेदना होत आहेत. तू माझ्या समोर आहेस. तू माझ्या पोटी पुन्हा जन्म घेणार आहेस ना? ही तुझी वैष्णवी माया मला समजत नाही. यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, हे माता, पुत्रांनी तर त्यांच्या माता पित्यांची धर्मबद्ध इच्छा पूर्ण करायचीच असते. तुझ्या गर्भात हनुमान आहे. त्याला माझी सायुज्य स्थिती प्रदान केली आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर माझ्या मायेने मी तुझ्या पोटी पुन्हा जन्म घेत आहे. थोड्याच वेळात मातेला तीव्र प्रसव वेदना सुरू झाल्या. अनसूया मातेने 3 शिरे असलेल्या दत्तमूर्तीस जन्म दिला. थोड्याच वेळात ती मूर्ती अंतर्धान होऊन तिच्या मांडीवर एक शिशु प्रकट झाला. त्या नवजात शिशूला अनसूया देवीने स्तनपान करविले. काही वेळानंतर हे दृश्य नाहीसे झाले आणि नंतर थोड्याच वेळात तिथे हनुमंताचे स्वरूप दिसू लागले. त्यांच्या समोर जानकी आणि श्रीरामचंद्र उभे होते. त्यानंतर हनुमान म्हणाले, प्रभू, मी म्लेच्छ धर्म आणि सनातन धर्मातील श्रेष्ठ आणि उत्तम तत्वांचा समन्वय करण्याचा प्रयत्न करीन. म्लेच्छ लोकांना सुद्धा गुरु असावा ना? यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, महबूब सुभानी नावाचा एक महाज्ञानी माझ्यात सामावलेला आहे. तो वारिश अली शाह या नावाने अवतरित होईल. तो तुझा गुरु होऊन तुला योग रहस्याचे ज्ञान देईल. क्रियायोगाचे ज्ञान तुला श्यामाचरण नावाचे गुरु देतील. त्यांच्याकडून तुला हवे असलेले वर प्राप्त होतील. माणिक प्रभूंचा आविर्भाव. हनुमान म्हणाले, प्रभू, तुम्ही पद्मावती व्यंकटेश्वराचे अभिन्न रूप आहात असे मी ऐकले होते. तुमची आराधना जाणणाऱ्या वैष्णव स्वामींचा अनुग्रह मला प्राप्त होवो. त्यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, निरंतर माझे स्मरण करून माझ्या चैतन्य रूपात मनाला सदैव लीन कर. गोपाळराव नावाचे महावैष्णव तुझे गुरु होतील असा मी तुला वर देत आहे. ते श्री व्यंकटेश्वराचे भक्त होऊन व्यंकन्ना या नावाने संबोधित होतील. त्यांच्या महाप्रयाणानंतर त्यांच्या अस्थी काही काळापर्यंत एका मातीच्या भांड्यात घालून भूमीमध्ये सुरक्षित ठेव. माझी सूचना मिळाल्यानंतर तू ते भांडे उघडून पहा. त्यात व्यंकटेशाची मूर्ती असेल. तू त्या मूर्तीची पूजा केल्यावर मी प्रसन्न होऊन तुला इच्छित वर प्रदान करीन. यावर हनुमंत जानकी मातेला म्हणाले, माते, तू मला अत्यंत प्रेमाने आणि वात्सल्य भावाने एक माणिकांचा हार दिला होतास. त्या हारातील माणिकांमध्ये रामप्रभूंच्या दर्शनाच्या इच्छेने मी दगडाने ते माणिक फोडून पाहिले. परंतु त्या माणिकांमध्ये श्रीरामांचे दर्शन न झाल्याने मी तो हार फेकून दिला होता. या महान अपराधाची मला क्षमा असावी. श्रीपाद प्रभू म्हणाले, देवाच्या सान्निध्याशिवाय कोणतेही कार्य पूर्ण होत नाही. तो माणकांचा हार मी व्यवस्थित ठेवला आहे. तो हार दत्तस्वरूप आहे, यात शंकाच नाही. माझ्यात असलेल्या आत्मज्योतीने मी त्या हारात प्राण ओतले आहेत. तो माणिकांचा हार गुरुस्वरूपाच्या दिव्य तेजाने तळपत राहील. हे गुरुस्वरूप माणिक प्रभूंच्या स्वरूपात प्रसिद्ध होईल. श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे बद्रीनाथ क्षेत्रातील नारायण स्वरूपच आहेत. ते नरमहर्षींच्या रूपात पुन्हा या भूतलावर अवतरित होणार आहेत. परंतु त्यांचे नाम आणि रूप कसे असेल ते फक्त श्रीचरणच जाणू शकतात. एकदा पिठिकापुरममध्ये श्रीपाद प्रभूंचे मामा व्यंकटावधानी हे विद्यार्थ्यांना वेद शिकवित होते. त्या स्थानाच्या जवळच एक नारळाचे झाड होते. त्या वेधशाळेच्या दिव्य परिसरात एक वानर वेदाध्ययनाकडे आकर्षित झाले होते. ते वानर झाडावरील नारळ न तोडता किंवा इतर कोणत्याही वस्तूला हात न लावता मोठ्या श्रद्धाभावाने वेदांच्या पाठाचे श्रवण करीत होते.
श्रीपाद प्रभूंनी मामांना विचारले, मामा, भगवंताच्या अवताराप्रमाणे नारळाच्या झाडाचाही अवतार असतो का? यावर मामा म्हणाले, कृष्णा, हा कसा विचित्र प्रश्न आहे तुझा. प्रश्नात काही तथ्य असायला हवे. यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, तसे नाही मामा, झाडांना फळे येतात, त्या फळातील बीजापासून पुन्हा नवीन झाडे उत्पन्न होतात. याप्रमाणे बीजापासून झाड आणि झाडापासून पुन्हा बीज निर्मिती निरंतर घडत असणारी प्रक्रिया आहे. एवढ्यावर त्यांचे संभाषण थांबले. त्याच वेळी त्यांच्या शेजारी असलेल्या झाडाचे एक मोठे श्रीफळ नारळ खाली पडले. ते श्रीफळ श्रीपादांनी आपल्या हातात घेतले आणि त्या वानराकडे पाहून श्रीपाद म्हणाले, तुला रिकाम्या हाताने पाठवणे मला योग्य वाटत नव्हते. माझ्या हाताने तुला हे श्रीफळ प्रसाद म्हणून देत आहे. श्रीपादांनी ते श्रीफळ त्या वानराच्या हातात देऊन मोठ्या प्रेमभावाने त्याच्या पाठीवरून हात फिरवला आणि म्हणाले, तू माझ्याकडून आणखी एक नारळ मागू नकोस. हे मान्य असल्यास तू हे नारळ घे. वानराने होकारार्थी मान हलवली आणि ते नारळ घेऊन ते वानर आनंदाने तिथून निघून गेले. प्रत्यक्षात ते वानर कोण होते? ते श्रीफळ त्याला का दिले गेले? आणखी एक नारळ देणार नाही असे का म्हटले? काही प्रयत्न न करता ते श्रीफळ खाली कसे पडले आणि कुणासाठी? हे प्रश्न अगम्य आहेत. त्यांची उत्तरे केवळ श्रीपाद प्रभूंनाच ठाऊक आहेत. श्रीपाद प्रभूंची लीला अद्भुत, अगम्य आणि अनाकलनीय आहे, हेच सत्य आहे. श्रीपाद प्रभू द्रोणागिरी नावाच्या संजीवनी पर्वतावर गेले. काही दिवस तेथील ऋषीमुनींच्या बरोबर तेथे आनंदाने राहिले. तिथे असलेल्या महायोग्यांना त्यांनी कोणता अनुग्रह दिला कोण जाणे. तेथून श्रीपाद प्रभू कल्की महाप्रभूंचा जन्म ज्या गावात होणार आहे त्या शंबल गावी गेले. तो प्रदेश महायोग्यांनी सुद्धा न पाहिलेला होता. हिमालयात हजारो वर्षांपासून तपश्चर्या करणारे महापुरुष या गावात आहेत. शंबल गावातील स्फटिक पर्वतावरील शुद्ध जल श्री प्रभूंनी प्राशन केले. ते जल पिणाऱ्याचे वय वाढत नाही असे तेथील जलाचे महात्म्य आहे. यामुळे श्रीपादांचे वय 16 वर्षांच्या कुमारासारखेच राहिले. त्यांच्या शरीरात वयानुसार कोणताच बदल झाला नाही. श्रीपाद प्रभूंचे गोकर्ण क्षेत्रातून दिव्य लोकात प्रयाण. यानंतर श्रीपाद प्रभू अनेक पावन स्थळांना भेटी देत साधकांना, भक्तांना, महापुरुषांना अनुग्रह देत गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्रास येऊन पोचले. इथे ते 3 वर्षे राहिले. या पुण्यक्षेत्रात त्यांनी अगणित अगम्य लीलांचे प्रदर्शन केले. प्रत्येक क्षणी विभिन्न लीला विहार करणे त्यांना आवडे. गोकर्ण क्षेत्रातून निघून श्रीपाद प्रभू श्रीशैल्य क्षेत्रात येऊन पोहोचले. श्री बापन्नाचार्युलूंनी इथे एक महायज्ञ केला होता. त्या यज्ञाचे फळ म्हणून श्री मल्लिकार्जुनाच्या लिंगामध्ये सूर्यमंडळातून शक्तिपात झाला होता. त्या योगे श्रीपाद शिवल्लभांचा अवतार झाला. श्रीपाद प्रभू तेथून योग मार्गाने सशरीर महाग्नी गोलकासारखे लाल तप्त होऊन सूर्यमंडळात गेले. तेथून ते ध्रुव नक्षत्रातून, सप्तऋषी मंडळातून, आर्द्रा नक्षत्रातून फिरून 4 महिन्यानंतर श्रीशैल्यास परत आले. आर्द्रा नक्षत्रावर वास्तव्य करणाऱ्या महर्षींच्या विनंतीस मान देऊन त्यांनी श्रीशैल्य येथे सिद्ध पुरुषांची महासभा बोलाविली. एका नवीन योगाची, दिव्य ज्ञान योगाची मांडणी करून प्रभूंनी त्या महासभेस त्याची दीक्षा दिली. हा बोध देऊन आर्द्रा नक्षत्रातील सर्व ऋषींना त्यांनी स्वस्थानी पाठविले. श्रीपाद प्रभूंचे कार्य अनाकलनीय आहे. अनंत कोटी ब्रह्मांडाचे ते अनभिषिक्त सम्राट आहेत. श्रीपाद प्रभू काही दिवसांनी कुरगड्डी या दिव्य स्थळी येऊन पोचले. श्रीपाद शिवल्लभांचा जय जयकार असो. अध्याय 45 समाप्त.